राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्यात. काय प्रमुख मागणी? जे घटनेमध्ये जो खरा सूत्रधार आहे आणि जे कटामध्ये जे आणखी जे 2-3 आरोपी जे CDR स्पष्ट दिसून आलेले आहेत त्यांना तात्काळ अटक करावी. आणि जी मंदिरावर बैठक झाली, मंदिरावर बैठकीमध्ये कोण कोण होतं, त्यांनी कोण कोण उद्देशून केलं की बांगड्या भरा, आणि घटनेच्या आजूबाजूलाच त्या ठिकाणी जो सूत्रधार होता, त्या कटामध्ये जो आरोपी होता सक्रिय, तो पण त्या आजूबाजूलाच होता. तोच तिथनं सौरभला कॉल करायचा, सोनवणेंना, बालाजी सोनवणे यांची कॉल डिटेल ते मी पाठीमागं सगळं माध्यमांसमोर येऊन स्पष्ट केलेलं आहे. त्या तात्काळ आरोपीला अटक करावी हीच आमची मागणी आहे. आता CIDकडं हा प्रकरण वर्ग करण्यात आलं आहे, त्यावर काही तुम्हाला काही बोलवलं नाही? CIDवाल्यांनी आणि मला कुठलंही पत्र दिलेलं नाही. त्यांनी अद्याप कुठलंही मला फोन किंवा माझ्यापर्यंत पत्र अद्याप आलेलं नाही. त्यांना मी काल आपल्या माध्यमातूनच बोललो आहे की त्यांनी आमच्या आमचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन तपास करावा. याच्या आधी SIT चौकशी झालेली होती, SITमध्ये काही निष्पन्न झालं नाही. SITमध्ये तर त्याने दाखवलं ना CDR, त्या CDRमध्ये सगळं दिसून आलं आहे ना. मी SP साहेबांना ते सगळं पत्र दिलं होतं की अशा अशा पद्धतीने हे कॉल आहेत, त्यांनी अटक करा, आमची चौकशी चालू आहे. त्यांना आता किती दिवस होऊन गेलं? 40 दिवस होऊन गेलं माझ्या भावाच्या मृत्यूला. अनेक आरोपींना अटक नाही. त्यांनी आतापर्यंत सगळे जे काय असतील पुरावे नष्ट करून टाकले असतील. मध्यंतरी तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती, काय त्यांनी उत्तर दिलं त्यावर? चालू आहे, चौकशी करतो, याच्या पलीकडे दुसरं काय? त्यांना असं बोलवायचं एक आणि नुसतं हे करायचं, त्या आरोपीला समोर घेऊन त्यांना रिमांडमधून घेऊन डायरेक्ट हे करायला पाहिजे होतं ना. त्यांनी काहीच केलं नाही असं आतापर्यंत. आता अटक केल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. राजकीय दबाव आहे का त्यांच्यावर? काही दबाव असल्याशिवाय हे सगळं होतं का? 40 दिवस उलटून गेलं ना. माझ्या भावानं सगळी घटना सांगितलेली, मी पुरवणी जबाबात दिले, साक्षीदार घटनास्थळी सांगतायत, कोर्टात सांगतायत, तरीही पोलीस ॲक्शन घेत नाही. दबाव आहे हे तर काय आता तुम्हीच सांगा, दिसून येत आहे ना. राजकीय आहे का त्यांचा वरिष्ठांचा आहे? CDRमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. अहो CDR तर आता ते ही झालं, पण भावाने घटना सांगितली ना सगळी. जे घटनास्थळी माझा दुसरा चुलत भाऊ असतील, 2-3 त्याचे जी बरोबर होते तेही सांगतात, जॉबामध्ये कोर्टात सांगतायत, तरी पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही, त्यांना अटक करत नाही. राज्याचे DG 2 दिवसावर बीडच्या दौऱ्यावर आहेत. काय मागणी असतात तुम्ही त्यांच्याकडे की जेणेकरून राज्याचे प्रमुख आहेत पोलीस अधिकारी, त्यांनी या आरोपींना तात्काळ अटक करावी. जे कटामध्ये CDR प्रमाणे जे निष्पन्न होत आहेत त्यांना तात्काळ अटक करावी. आणि जो खरा मास्टर माइंड आहे या सगळ्या कटाचा सूत्रधार, त्याला अटक करावी. काय सांगाल, काय मागणी नेमकी? आज उपोषणाला या ठिकाणी बसलेला आहात. या ठिकाणी 40 दिवस झालं मुलाला भरल्या रोडवर मारलं, अजून न्याय नाही. मग हे न्याय बजरंग सोनवण्याचं पोरग सौरभ सोनवणे तात्काळ अटक करायचं आणि आम्हाला न्याय द्यायचा. तोवर आम्ही इथलं उठणार सुद्धा नाही. आम्ही मुंबई पस्तोर गेलो तरी आम्हाला का न्याय द्यायना? का पोलीस स्टेशन का तक्रार उचलिनार? किती दिवस झालं पिरियड माझं ह्याला राहिलं कशाला? अंबाजोगाईच्या ठाण्याला, तरी केसवाल्यांनी उचलली नाही केस, बीडवाल्यांनी केस उचलली नाही. सिदाडी आरोपी घालतात का मध्ये? मेन आरोपी तसा ठेवतात तुम्ही. हे काय आहे? माझ्या आज पोटचा गोळा गेला. आज आम्ही कसं जगायचं, कसं राहायचं? 4-5 रोज मुंबईमध्ये राहिलो तर आम्ही नुसता वडापाव खाल्ला. आम्ही असल्या रस्त्यावर झोपलो. काय चौकशी आमची? काय आमचं हाल? काय म्हणून आमचा हे केला, मारला, माझ्या पोटचा गोळा मारला. आम्हाला न्याय दिल्याशिवाय आणि इथलं उठणारच नाही. जे तात्काळ आरोपी पकडा आणि त्याचा काय करायचे ते करा आणि आम्हाला न्याय द्या. आमचं का लेकरू मारलं? कुणाच्या दोस्तात होतं का ते? कुठं काही कुणाची दुश्मनी नव्हती. कुणाची शेत घर आई वडिलांनी सांभाळणं, आता आमचा सांभाळणारच गेला. आता आम्हाला न्याय दिला तर बरोबर, नाही तर आमचं घरचं सर्व कुटुंब आम्ही आत्महत्या करणार आहे. एवढीच आमची मागणी आहे. आणि तात्काळचा आरोपी अटक करायचा, तर आम्ही काही सुद्धा इतर हलणार सुद्धा नाही.
10 आरोपी अटक आहेत त्याच्यावर समाधान नाही. त्याच्यावर नाही समाधान आमची. तसले आरोपी हे करून मेन आरोपी तसंच ठेवला. 10 आरोपी नव्हतं तुम्ही 100 जरी दुसरीच आणून घातले तरी आम्हाला काय करायचं या त्या आरोपीचं. मेन आरोपी तसाच ठेवला का नाही का कोणी मराठ्याचा माणूस आम्हाला भेटायला आलं नाही. आम्ही तशी जातवाद बघत नाहीत काही नाही. आम्ही सगळे आकडा पगड जात आम्ही सरी समाजात ह्याची घेतले तर बंधू माया बहिणी माम्या मावश्या म्हणून. आणि त्यांनी का जात हे केली जातीवर केलं काय जात करायची नाही आम्हाला सगळा समज एक खाट्या करायचा. आम्हाला न्याय मिळवा आम्हाला न्याय द्या एवढीच आमची तुम्हाला मागणी. आज 40 दिवस झाला आमच्या मुलासाठी कोण झटत आहे. आमचे नातेवाईके आमचं परिवार आमचं घरदार आमचं कुटुंब आज बरं दुखात आहे. बुकसून मारायला त्याला मोकळं ठेवलं का अजून माघारी आम्हाला का वागू द्यायचं नाही का पुन्हा वंजारा समाजाला वागू द्यायचं नाही का. तशी मी निवड करीत नाही. सगळी जात तिथून एकच पण आम्हाला न्याय द्या. ते आरोपी अटक करा. आम्ही मुंबई पस्तोर हिंडलो तरी अजून ते आरोपी अजून हे चाललं नाही. मग ते आरोपी अजून माणसं मारायला ठेवायचा का काय करायचं त्या आरोपीचं अजून मग आम्हाला न्याय द्या. आमचे न्यायालयाचं उद्या कुणाला भांडणात गेल्यावर सोडवायचं नाहीत का सोडवते नसणं. उद्या बायाची भांडणं लागते उद्या गड्या माणसाची भांडणं लागते उद्या काही होते ना मग ते एकामेकाला सोडवायचेच नाहीत का. सोडवण्यासाठी मुलगा माझा पोटचा गोळा गेला त्याला चाकू घालून मारलं ते कोणी न्याय सांगितला यो. तुम्ही 100 आरोपी अटक केले तरी आम्हाला त्याचा अभिमान नाही काही नाही. मेन आरोपी मागं राहिला. त्याचा मेन आरोपी जेव्हा पकडीतात आणि त्याला सजा लागन तेव्हा आमचं काळे शांत फिरन. आम्हाला काही तुमच्याकडून धन दौलत मागायची नाही. आम्हाला काही तुमच्याकडून काही कुटुंबावर पैसा घ्यायचा नाही. फक्त आम्हाला न्याय मिळवायचा आहे. आम्ही न्यायालाच हात जोडून यायचं. आज त्याच्या भावानं घटना घडली तेवढं त्याला सांगितलंय आणि असल्या रोडवर मारायचं म्हणल्यावर ते काय करायचं आम्ही ते नाही. न्याय देत नसला तर आम्ही इथलं उठणार नाही. ज्यावर न्याय देत नाहीत त्यावर आम्ही इथवर उठणार नाही तर आम्ही आत्महत्या करणार आहे. आम्हाला ती जातवात आम्हाला बघायची सुद्धा नाही. सगळी 11 पगड जात आमची सगळी एक खाट्या धरायची. हो बस 40 दिवस उलटले मात्र अद्यापही न्याय न मिळाल्याची खंत आहे. आजही उपोषण सुरू आहे. पोलीस प्रशासन लक्ष देत नाही का मुख्यमंत्री काय म्हणतात कारण की 4 दिवस तुम्ही मुंबईला देखील कुटुंब होतं काय एकूणच काय सांगा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आजपर्यंत उपोषणाची वेळ आली म्हणजे अत्यंत ही वेदनादायी वेळ आहे. गेले 40-45 दिवस हे हत्याकांड होऊन अद्याप कसल्याही प्रकारचं पोलीस प्रशासन दखल घेत नाही. पोलीस प्रशासन संबंधित फिर्यादी रमेश गुले आरोपींची नावं घेत आहेत. साक्षीदार आरोपींची नावं घेत आहेत. 164 मध्ये माननीय न्यायालयाच्या समोर त्या ठिकाणी जबाब दिला. त्या जबाबामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपीची नावं त्या ठिकाणी निष्पन्न झालेली आहेत ती माननीय न्यायालयाच्या समोर मांडण्याचं काम केलं. न्यायालयाच्या समोर मांडून देखील जबाब झाला असताना देखील पोलीस प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून गप्प बसलेलं आहे. प्रशासन गप्प आहे. शासन कसल्याही प्रकारची सहानुभूती देत नाही. माननीय महासंचालकाकडे जाऊन त्यांना निवेदन दिलं त्यांच्याशी चर्चा केली आणि वरिष्ठ पातळीवरती SITची मागणी त्या ठिकाणी या गुले कुटुंबांनी केली. पण SITची मागणी ही शासनाच्या अधिकारामध्ये असल्या कारणाने त्या ठिकाणी जे पोलीस महानिरीक्षक आहेत महासंचालक आहेत ते पोलीस महासंचालक म्हणले की माझ्या हातामध्ये CID स्थापन करण्याचं माझ्या अधिकारामध्ये आहे ती मी स्थापन करू शकतो. पण CID स्थापन करून या असणाऱ्या हत्याकांडाला न्याय मिळू शकत नाही. त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती SIT स्थापन करावी लागेल. त्या SITमध्ये वरिष्ठ IPS अधिकारी त्यांची नेमणूक करावी लागेल आणि निपक्षपातीपणाने या ठिकाणी या हत्याकांडाचा तपास होणं आवश्यक आहे. या ठिकाणी शासन कसल्याही प्रकारे दखल घेत नाही. मग एखाद्याची जात जर लहान असेल आणि त्याला वेगळा न्याय, एखाद्याची जात जर मोठी असेल त्यांना वेगळा न्याय, या पद्धतीनं जर शासन किंवा माननीय मुख्यमंत्री व या महाराष्ट्राचे गृहमंत्री करीत असतील तर आमचं ठाम म्हणणं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांना जी OBC मधले लहान लहान घटक लहान लहान जाती यांनी संपवायचा ठेका घेतला की काय
हा प्रश्न आमच्या लहान जातीच्या मनामध्ये येतो. कारण त्यांच्याकडे निवेदनं दिली, सगळ्यांकडे निवेदनं दिले असताना जिल्हाधिकारी साहेबांकडे, अरे जी शासनाचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे निवेदन देऊन देखील त्याच्यावर कसल्याही प्रकारची वाच्यता होत नाही, कसल्याही प्रकारचं त्याच्यावरती असणारं त्या ठिकाणी तपास होत नाही. आणि मग आज एवढं करून केलं असताना देखील आज या गुले कुटुंबावर आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. मग आमरण उपोषण या ठिकाणी एवढ्या पुरतं थांबणार नाही. आमची जात जरी लहान असेल, आमची वंजारी जात जरी लहान असेल तरी आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही गावोगाव फिरू, प्रत्येक तालुक्यात फिरू, जिल्ह्यामध्ये जेवढे वंजारी समाजाचे रस्त्यावरचे घटक आहेत, जे समाजसेवेमधले घटक आहेत, त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संगत आम्ही विचारपूस करू, त्यांचा विचार विनिमय करू. आणि जर आमरण उपोषण करून देखील गुले कुटुंबियांना जर न्याय मिळत नसेल तर अख्खा बीड जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्रामधला तळागाळातला वंजारी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर अहिंसेच्या वाटेनं, जर संविधानाच्या अधिकारामध्ये बसून जर आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत, उपोषण करतो आहोत आणि याची जर दखल प्रशासन आणि शासन घेत नसेल तर त्यांना जर या ठिकाणी आम्हाला या गुले कुटुंबाला जर न्याय द्यायचा नसेल तर तुम्हाला सांगतो, ज्यांची जात मोठी त्यांच्या लगेच मागण्या मान्य होतात. आणि आमची जात लहान, आमची वंजारी समाज हा अल्पसंख्याक असल्यामुळे आमची कुठलीही मागणी त्या ठिकाणी ग्राह्य धरली जात नाही किंवा ती मागणीची विचारपूस केली जात नाही किंवा ती मान्य केली जात नाही. आम्ही जरी छोटे असलो तरी आम्ही जिल्ह्यापुरते नाहीत, आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत. महाराष्ट्रामधल्या सर्व वंजारी समाज एकत्र करून या ठिकाणी आंदोलन कसं असतं हे देखील आम्ही प्रशासनाला आणि माननीय शासनाला, मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला आम्ही दाखवून देऊ, तेव्हाच आम्ही गप्प बसू. तालुक्यातील पहिला ताडपत्री कारखाना सुमन एंटरप्राइजेस. मजबूत, टिकाऊ आणि दर्जेदार ताडपत्री आता थेट कारखान्यातून. आजच संपर्क करा 80 10 389 527 किंवा 97 63 66 88 64. पत्ता देवगाव, तालुका केज, जिल्हा बीड.